आता हा मसाला शिजलेला आहे छान. याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला एक अर्धा ते पाऊण वाटी घालणार आहोत. एवढं टाकू आधी, लागला तर परत आपल्याला टाकता येईल. याला पण इथे शिजवून घेतोय मी. या मसाल्याला एक 4-5 मिनटं याला पण शिजवायचं आहे. बघा 4-5 मिनटं झालेले आहेत आणि आता तेल सुटायला लागलेलं मसाल्याला. आता मी याच्यात आधी टाकणार आहे हे सांडगे. त्याला मिक्स केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे, म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतील. याला एक 10 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे हे सांडगे थोडेसे सॉफ्ट होतील छान आणि हा मसाला पण आटेल, त्यातलं पाणी जाईल आणि जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकत राहायचं याच्यामध्ये. आता मी हे जे घेवड्याच्या शेंगा आहेत त्या टाकणार आहे याच्यात. याला फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला. काय रंग मस्त आलाय नाही, छान दिसतोय, डिश मस्त दिसते. कोथिंबीर, त्याचबरोबर लिंबाचा रस. आता खरी मजा येणार आहे. बस. आणि भाजी ही सुक्का आहे, म्हणजे ड्राय भाजी आहे ही, एकदम टेस्टी अशी भाजी आहे ही. तयार आहे आपली ही डिश, सांडगे आणि घेवडा सुक्का. मंडळी, मी याला थोडंसं ड्राय करून प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सांडगे आणि घेवडा सुक्का करण्यासाठी लागणारे साहित्य: सांडगे, घेवडा, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लाल सुक्या मिरच्या, खसखस, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, जिरं, मेथीचे दाणे, तीळ, चिरलेला लसूण, चिरलेलं आलं, काळी मिरी, धणे, लवंग आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथीचे दाणे, लवंग, काळी मिरी आणि जिरं घालून नीट परतून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सांडगे तळून घ्यावेत. जिरं परतल्यानंतर त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, खसखस, धणे, तीळ, सुकं खोबरं, लसूण, आलं आणि पाणी घालून सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. घेवड्याच्या शेंगा तेलामध्ये परतून घ्याव्यात. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, तयार वाटण, तळलेले सांडगे, पाणी आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यानंतर घेवड्याच्या शेंगा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. याला बेक व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. याला मस्तपैकी बेक करून घेतो. आपला केक एकदम भारी होणार आहे. याला बेक केल्यानंतर मी थोडंसं थंड पण करून घेतो. त्यानंतर आपल्याला पुढची कृती पण करायची आहे. या टाकून नंतर आपण त्याला मोल्डमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बेक करून घेतलं 180 डिग्रीजवर. साधारणपणे 30 ते 35 मिनटं त्याला बेक करायचं आहे आणि नंतर त्याला काढून थोडं थंड करायचं आहे. ह्या जे लेमन फ्लेवरचे केक आहेत आपले, हे बघा किती मस्त, त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे बघा. अजून याला याची चव चाखायची आहे. मी सगळ्यात शेवटी ती चाखणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही बघून तर घ्या. मस्त झालेला आहे केक. आता आपल्याला करायचं आहे हे फ्रॉस्टिंग. आता मी काय करतो आहे, इथे क्रीम चीज घेतो आहे. ह्याच्यात जेवढं क्रीम चीज आहे तेवढंच साधारणपणे त्याच क्वांटिटीची आपण घेतो आहे. साखर थोडंसं कमी घेतो त्याच्यापेक्षा म्हणा साखर. व्हिप क्रीम पण टाकणार आहोत. बरं, आता हे व्हिप क्रीम हे बघा, आजकाल पॅकेटमध्ये येतात पावडर येते व्हिप क्रीमची. ती एकदम करायला इझी आहे. बस पॅकेट उघडायचं, त्यात थोडंसं चिल्ड पाणी, थंड पाणी, बर्फाचं पाणी टाकायचं आहे आणि त्याला व्हिप करायचं आहे. झालं, तयार होतं व्हिप क्रीम. तर ते वापरलं तरी चालेल, कारण की आता दरवेळी आपण मोठे डबे आणू शकत नाही. तर रिच क्रीम वापरलं तरी चालेल. रिच येतं केकसाठी वापरतात ते वापरा, किंवा पॅकेटमध्ये पावडर येतात व्हिप क्रीमचं, ती वापरा. 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे टाकलेले याच्यात. त्याचबरोबर
आता हे लेमन फ्लेवरचं, त्याच्यामुळे मी लिंबाचा रस याच्यात टाकतोय 1-1.5 चमचा. याच्यात पण थोडासा झेस्ट थोडीशी टाकू आपण. बरं, आता याला तुम्हाला लेमनचा रंग हवा असेल तर आजकाल ते रेडीमेड रंग येतात, सिंथेटिक कलर्स येतात. ज्याला चालत असेल त्यांनी वापरा, पण माझा प्रयत्न असतो शक्यतो मी कुठले रंग अवॉइड करायचा माझा प्रयत्न असतो, कुठलेही सिंथेटिक रंग. तर मी याच्यात रंग टाकत नाही, जो नॅचरल रंग येईल तोच मी, म्हणजे त्याचप्रमाणे आपण ते फ्रॉस्टिंग ठेवणार आहोत. याच्यामध्ये जाऊ आपण, हे जे व्हिप क्रीम आहे ते टाकू आपण. आता 1 मोठी वाटी आपण याच्यात टाकतोय व्हिप क्रीम. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण एक पायपिंग बॅग घेऊया. एकदम फ्लफी आणि लाईट असं मस्त झालं आहे बघा, जे त्याच्यावरती आपण फ्रॉस्टिंग टॉपिंग टाकणार आहोत. बस, आता मी इथे चॉकलेटचे स्टार करून ठेवलेले आहेत. तो फक्त आपण मध्ये स्टार उभा करू. आहा, बस. म्हणजे बघितलं, मी सध्या स्ट्रॉबेरी सीझनमध्ये असल्यामुळे स्ट्रॉबेरीचा इथे वापर केलेला आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने असं गार्निश करू शकता. कलर्ड रंगीत साखरेच्या गोळ्या मिळतात, त्या तुम्हाला टाकायच्या असतील याच्यावरती, किंवा चॉकलेट्स अजून शेविंग करून टाकायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकाल. आपल्या पद्धतीने याला सजवायचं आहे छान केकला, आणि करून मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारायचा आहे. तुम्ही बघितलं आजची रेसिपी लेमन जिंजर केक. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. लेमन जिंजर केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, पिठी साखर, कॉर्नफ्लोअर, व्हीप क्रीम, दूध, स्ट्रॉबेरी, बटर, क्रीम चीज, लिंबाचा रस, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, लिंबू, खाण्याचा सोडा, सुंठ पावडर, दालचिनी पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, किसलेली लिंबाची साल, मीठ, लिंबाचा रस, 3 ते 4 चिमूट सुंठ पावडर, दालचिनी पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर खाण्याचा सोडा, वितळलेला बटर, 2 थेंब व्हॅनिला इसेन्स आणि अर्धी वाटी दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण बटर लावलेल्या केकच्या साच्यामध्ये ओतून घ्यावं. 180 डिग्रीला ओव्हन प्रीहीट करून तयार मिश्रण अंदाजे 30 मिनिटं बेक करून घ्यावं. एका बाउल मध्ये क्रीम चीज घेऊन त्यामध्ये पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स, लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. त्यानंतर 1 वाटी व्हीप क्रीम घालून पुन्हा नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण पायपिंग बॅग मध्ये भरून त्याने केकवर सजावट करून घ्यावी. त्यानंतर स्ट्रॉबेरीचे काप आणि चॉकलेट स्टार्सची सजावट करून केक सर्व्ह करावा. आपण पहिली काय बनवतोय डिश? बाबा गणेश बनवणार आहे. पुढची रेसिपी काय आहे? बजबुजा. पुढची रेसिपी काय? ओमानी हलवा.